नमस्कार, आपली वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त असं थंडगार कैरीचं सरबत कसं करायचे ते बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल। तर बघा, मस्त असं कैरीचं हे सरबत बनून तयार होते। याला आपण खूप असं चटपटीत केलं आहे, त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत हे सरबत आवडीने पितील आणि शरीराला थंडावा देखील होईल। तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। चला तर मग रेसिपी सोपी आहे, लगेच सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटाकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असं थंडगार कैरीचं सरबत आपण बनवायला लगेच सुरुवात करूया। आता सगळ्यात आधी इथे मी एक कच्ची कैरी घेतली आहे, तुम्ही बघू शकता। ही जास्त अशी आंबट नसते, हलकासा गोडसरपणा यामध्ये असतो। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गावरान कैरी घेतली तरी चालेल, पण ती चवीला अशी फार आंबट असते, त्यामुळे मी हलकीशी आंबट कैरी घेतली आहे कैरीचं सरबत करण्यासाठी। तर सगळ्यात आधी ही कैरी मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि मस्त यावरची सगळं पाणी असं पुसून घेतलं। आधी आपल्याला काय करायचं आहे, कैरीच्या वरची साल काढून घ्यायची। या पद्धतीने अशी साल काढून घ्यायची। हे बघा, सहज अशी साल निघते। जितकं शक्य असेल तितकी अशी संपूर्ण साल काढून घ्यायची। आता इथे सगळ्या कैरीवरची साल काढून झाली आहे, तुम्ही बघू शकता। तर बघा, ही सुरीने आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे। या पद्धतीने अशी ही कट करून घ्यायची आणि शक्य असेल तितके असे बारीक बारीक कापायचे करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने त्याच्या आपल्याला फोडी करायच्या आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या फोडी करून घेऊया। इथे बघा, सगळ्या कैरीच्या फोडी करून झाल्या आहे। बघा, छान अशा पातळ कापून घ्यायच्या। मी 1/2 किलो कैरी घेतली होती, त्याच्या अशा फोडी करून घेतल्या। तुम्ही कैरीचं प्रमाण जास्त सुद्धा वाढवू शकता। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं। या भांड्यामध्ये आपल्याला या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहे। थोड्या प्रमाणात कैरीच्या फोडी घालायच्या। आता यामध्येच थोडीशी मी कोथिंबीर सुद्धा घालून घेते, किंवा मग तुम्ही कोथिंबीरऐवजी पुदिन्याची पानं घातले तरी चालेल। आता यामध्येच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही जिऱ्याची पूड घातली तरी चालेल, मी 1 चमचा जिरे घालून घेते। जिऱ्याचा फ्लेवर छान असा या शरबतामध्ये उतरला गेला पाहिजे। आता याची चव ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे इतकी साखर घालून घ्यायची। आता मिक्सरला याचं बारीक अशी पेस्ट करून घेऊया। बघा, इथे मी यामध्ये भरपूर सारं असं पाणी घालून वाटण करून घेतलं आहे। तर बघा, इथं आपल्याला हा ज्यूस असा गाळून घ्यायचा आहे। तर इथं मी एक चाळणी घेतली आणि आपल्याला हा रस गाळून घ्यायचा। या पद्धतीने छान असा दाबून दाबून हा रस पिळून काढायचा आहे। तर इथं मी एक बाउल घेतला, यामध्ये हा रस आपल्याला असा पिळून घ्यायचा। आता याच पद्धतीने आपल्याला सगळा रस असा गाळून घ्यायचा आहे। आता इथे हा कैरीचा सगळा ज्यूस बघा मस्त असा गाळून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त रंग सुरेख आला आहे। हे कैरीचं सरबत चटपटीत करण्यासाठी यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालायचं आहे, अगदी थोडं घालायचं, आणि त्याचप्रमाणे किंचित थोडासा चाट मसाला, म्हणजे याची चव अशी चटपटीत लागेल। आता हे दोन्ही साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं, मस्त पिण्यासाठीही छान लागेल। या कैरीच्या सरबतला आपण व्यवस्थित असं चटपटीत बनवलेलं आहे, पिण्यासाठी खूप असं टेस्टी आहे। तर उन्हाळ्याचे दिवस आहे, मस्त शरीराला थंड देण्यासाठी हे कैरीचं सरबत झालंच पाहिजे। बघा, मस्त असं सुरेख रंग आला आहे आणि बघू शकता। तुम्हाला लगेच प्यायचं असेल तर पटकन ग्लासामध्ये सर्व करायचं, त्यामध्ये आईस क्यूब घालायचा आणि सरबत घ्यायचं आणि पटकन प्यायचं। मस्त असं मजाच वेगळी येते। आताच कुणाला प्यायचं नाही म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवते। तुमच्या घरात जर कुणाला लगेच प्यायचं असेल तर यामध्ये भरपूर सारे आईस क्यूब घालून काचेच्या ग्लासमध्ये सर्व करून पिऊ शकता, खूप असं टेस्टी लागते। तर इथं आपलं चटपटीत असं कैरीचं सरबत बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की जमेल, खूप सोपी आहे। कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा,
जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।